अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। म्या वाड्यावर असते तर तुमची पूजा केली असती म्या असं ह्यासनी म्हणलं तर हे मला म्हणले का तुझ्या मनात जे असेल तेच होईल आणि खरंच तसंच झालं। तुम्ही मला भेटायला आला मला दर्शन दिलं खरंच माझं लय भाग्य आहे लक्ष्मी देवी। तुझ्या मनातली इच्छा माझ्यापर्यंत पोहोचली बानू। देवी बसा तुम्ही मी आलेच। देवी तुमचा असाच आशीर्वाद असू द्याची। शुभम भवतु। बानू निघाला सा? अप्पा
आता निघायला हवं आम्हाला. होय, लय लांबचा प्रवास आहे बघा तुमचा. चला, आम्ही बी येतो. आरपर अजामेळ, अरे त्याची इच्छा असेल तर येऊ देत त्याला. तुम्हा सर्वांना जेजुरीत कधीही यायचं असेल तर जेजुरीत तुमचं स्वागत आहे. म्हणजे लगीन ठरल तसं सांगावं धाड काय? मला लग्नाला यायचं आहे, तुला अगोदरच सांगून ठेवते. जाताना असं रडायचं नसतं बानू. डोळं पूस बघू आधी. हा, अगं मंजी नसली म्हणून काय झालं? आपली गंगी आहे ना तुझ्या बरोबर. मग देवा, तुम्ही व्हा मोर. दिवाळी झाल्यावर मी रांगेला आणि गंगीला घेऊन येतोय. आणि गंगी असेल ना तर माया बांधूला एकटं नाही वाटलं. बानू, निघूयात. सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा. प्रणाम देवी. हे सूर्यदेव, सृष्टीवर काय काय चालू आहे या सगळ्याकडे तुमचे लक्ष असते. होय देवी, सर्वत्र दीपावलीच्या सणानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. होय, गडावर देखील दिवाळी निमित्त सर्वत्र रोषणाई केली आहे. केवळ हे गडावर नाही याचे मला दुःख आहे. श्री खंडेराय बाणाईसह चंदनपुरीला गेले आहेत हे मला ठाऊक आहे. पण ते आता दिवाळी नंतरच जेजुरीत येतील. श्री खंडेराय बाणाईसह चंदनपुरीहून जेजुरीत येण्यासाठी निघाले आहेत. आज्ञा असावी. अहो, काही हवंय का? नाही, नको. आपण निघायचा विषय काढला नाहीत तुम्ही? हे पहा, कार्यपूर्ती झाल्याशिवाय इथून निघायचं नाही. कसली कार्यपूर्ती? आई बाबा हे जेजुरीला यायला निघाले आहेत. बाई बाई बाई, खरं सांगतेस तू हे? हो, सूर्यदेव माझ्याशी खोटं नाही बोलणार. बरं झालं बाई, आम्ही निघण्यापूर्वी श्री खंडेरायांची भेट होते की नाही याचाच विचार करत होतो. बरं, आलेच मी. बाबा, तुम्हाला आनंद झालेला दिसत नाहीये. अगं, ह्या क्षणी सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो मला झालाय.
दिवाळीच्या या सगळ्या गडबडीत तुमच्याशी मला धड बोलताही आला नाही, पण मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. मी तुम्हाला तसं पत्र पाठवलं होतं आणि तुम्ही उत्तरही पाठवलं होतं. तुला मला काहीतरी सांगायचं आहेच, परंतु माझ्या वचनात मी अडकलो आहे. बाबा, माझ्यासोबत वारंवार एक विचित्र घटना घडते आहे. एक स्त्री मला दिसते. ती कोण आहे हे मला ठाऊक नाही. तो भास आहे की नाही हेही मला ठाऊक नाही, पण तिला मी खूप आधीपासून ओळखते असं मला मनापासून वाटतं. हे मला म्हणाले की ती पार्वती देखील असू शकते. मला असं वाटलं होतं की तुम्हाला याबद्दल काही ठाऊक असेल, पण आता ते मी कसं सांगू. पण तुला जे दिसतंय ते भास नसावेत असं मला वाटतं. मग ती मला भेटण्याचा प्रयत्न करतेय का? असेलही, ते मी कसं सांगू. परंतु हे संकेत आहेत. कदाचित लवकरच ती स्त्री तुला भेटेलही. बानू, आता पुढचे काही दिवस ह्या वाड्यात तुला एकटीलाच राहावं लागेल. वयजी, अगोदर मंजी होती तेव्हा माझ्या संग बोलाया तरी असायची, पण आता पहिल्यांदाच मी एकली राहणार आहे. आता बानू, मला आता निघायला हवं. गडावर मी आल्याची वार्ता पोहोचली असेल. वयजी, परवाईस थांबला असता तर. बानू, तुला काही सांगायचं आहे का? तसं नाही. बानू, बोल. तुला काहीतरी सांगायचं आहे हे मला कळतंय. हे आज दिवाळीचा पाडवा आहे, तेव्हा समध्या बायका आपल्या नवऱ्यासनी ववाळतात. तेव्हा होय बानू, तुझी इच्छा पूर्ण होईल. देवी, अहो काय हे? जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही. अहो, आज पाडवा आहे. दिवाळीत पाडव्याच्या दिवशी सुवासिनी आपल्या सौभाग्याचं औक्षण करतात. हो, हे मी कसं विसरेन. ह्या दिवशी पत्नी पतींचं औक्षण करतात आणि पतींकडनं भेट देखील घेतात. या
बोला देवी, काय हवंय तुम्हाला? तुम्ही मागाल ते देईन. परंतु मी तुमच्याकडून कोणतीच भेटवस्तू मागितलेली नाही. तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या म्हणजे झालं. ते सदैवच असतं. काल देखील गडावरील लक्ष्मी पूजनानंतर तुम्ही बाणाईकडे गेला होतात, ते देखील मला ठाऊक आहे. हो, लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने माझी पूजा करावी अशी तिची इच्छा होती आणि तिची इच्छा पूर्ण करावी म्हणून मी तिथे गेले. तुम्ही तिथे गेल्यामुळे तिला खूप आनंद झाला असेल. हो, बानू, तिची ती वस्ती, तिथली माणसं अत्यंत साधी आहेत. तिथे जाऊन मला खूप आनंद झाला. तुम्ही देखील आला असता तर तिला आणखी आनंद झाला असता. हो, परंतु मला गड सोडून जाणं शक्य नव्हतं. देवी, तुम्ही जर जेजुरीत आला नसतात तर हे सगळं कार्य मी एकट्याने कसं केलं असतं ह्याची कल्पना देखील करवत नाही. माझी स्तुती पुरे आता. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मला तुमच्याकडून काही नकोय. देवी, परंतु मी सत्य काय तेच सांगतो आहे. आणि राहिला प्रश्न भेट वस्तूचा, तर ती मी देणारच आहे. काय? देवी, परंतु ही भेट तुम्ही स्वतःहून दिली आहे बरं का? होय देवी. आता गडावरील उर्वरित कार्य देखील पूर्ण करायला हवीत. श्री खंडेराय आणि बानू आज पहाटेच्या प्रहरीस जेजुरीकडे प्रस्थान करणार होते. आता कुठल्याही क्षणी ते गडावर पोहोचतील.
अशी गोजरी भक्ती तिची लई न्यारी अन वाटेत गावला तिला मार्तंड मल्हारी बानू, पाडव्यानिमित्त माझ्याकडून तुला ही भेट आहे.